मराठवाड्यात 45,000 कोटींपैकी 29,000 कोटींची कामे मार्गी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा. मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण. अजित पवारांच्या पक्षाकडून 80 जागांची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईक रेटच्या मुद्द्यावरून सावध पवित्रा. उद्या महत्वाची बैठक. बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात. संजय काका पाटील यांची खासदार विशाल पाटलांवर टीका. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमधून खासगी वाहनांची विशेष तपासणी मोहीम. जादा भाडे आकारणाऱ्यांवर वाहनांवर कारवाई. राजमाता जिजाऊ नदी घाटासाठी 20 कोटी मंजूर. अतिक्रमणामुळे काम ठप्प. 6 महिन्यांपासून निधी मंजूर. स्थानिकांचा होतोय विरोध. सर्व समाजासाठी आपण कामे केली. मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन. चांदवड तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाला पडले मोठे खिंडार. तालुका प्रमुख पद काढले. 64 जणांचे राजीनामे. सुचेल ती कल्पना 40 मिनिटांमध्ये रेखाटा. विद्यार्थ्यांसाठी अनोखा स्पर्धा. राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त बोदवड येथे श्रीराम मंदिरात आयोजन. शिरपूरला आरसी पटेल प्राथमिक शाळेत स्पर्धा. इंग्रजीचे ज्ञान वाढवण्यासाठी झाली मदत. सर्वांनी मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करावा. तहसीलदार साहेबराव सोनवणे यांची मुख्याध्यापकांना सूचना. डॉक्टर व आशा वर्कर ठरले देवदूत. आईसह बाळाचा जीव वाचवला. जीव गर्भवती महिलेसह जोडीतून नदी ओलांडून नेले रुग्णालयात. जामनेर येथील तरुणाने अमेरिकेत केला जागरण गोंधळाचा कार्यक्रम. न्यू जर्सीतील कार्यक्रमास 500 पेक्षा जास्त भारतीयांची हजेरी. प्राध्यापक आमदार राम शिंदे यांची रोहित पवार यांच्यावर टीका. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला, त्याच्या वाटेला संघर्ष कसा येईल. साधू संतांच्या उपस्थितीत कोपरगावचा 5 नंबर साठवण तलावाचे जलपूजन. विकासाला आडवे येणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत जागा दाखवा. आमदार काळे. परसबागेतील भाजीपाल्यावर पोषण आहार दर्जेदार. बातकुडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपक्रम. सामाजिक सलोख्यासाठी एकत्र येऊया. गुण्या गोविंदाने राहूया. श्रीरामपुरातील सामाजिक सलोखा बैठकीत सर्व धर्मीय नागरिकांचा संकल्प. मोहोळमधून 21 मंडळांकडून जागेवर विसर्जन. 64 मंडळांच्या मिरवणुका. मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील गणपती विसर्जनासाठी बंदोबस्त. जरांगे व आमदार राऊत यांच्यातील मतभेद. मराठा क्रांती मोर्चा मिटवणार. मराठा समाजातील स्थानिक नेत्यांनी सराटी येथे घेतली भेट. अवैधरित्या दारूची विक्री करताना एकाच पकडले. 20,000 रुपयांचा मुद्देमालही झाला जप्त. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा मागासवर्गीय संघटनांची बैठक आटोपली. अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भातील निर्णयांविरोधात संघटना एकवटल्या. निर्माल्यातून खत निर्मिती. शहरात फिरवला निर्माल्य कुंभकलश. 14 वर्षांपासून सुरू असलेला उपक्रम आदर्श. आयुक्त डॉक्टर लहाने. विद्यार्थ्यांना संविधानाची संपूर्ण माहिती मिळणार. चांदूर रेल्वे येथे आमदार प्रताप अडसड यांचे प्रतिपादन. तिवसा तालुक्यात सोयाबीन पिकावर रोगाचे आक्रमक. शेतकरी हवालदिल. निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला शेतकऱ्यांचा तोंडचा घास. अजून एक ठाकरे विधानसभेच्या रिंगणात. अमित ठाकरेंची विधानसभा लढवण्यास इच्छुक.
महाराष्ट्रातून आणखी 3 वंदे भारत रेल्वे, पुणे कोल्हापूर, पुणे हुबळी, नागपूर सिकंदराबाद मार्गावर धावणार गाड्या. धनगर आरक्षणासाठी 7 जणांचे नेवाशात उद्यापासून उपोषण. जलसमाधीचा इशारा. मुंबईत आरक्षणाबाबत घेतलेली बैठक मान्य नसल्याचा दावा. वॉटर ग्रीड योजनांच्या 8 वर्षात 3 सरकारांच्या फक्त घोषणा. आता केंद्राकडे बोट प्रकल्पानंतर 30,000 कोटींचा पहिली मंजुरी 2016 मध्ये, नंतर फक्त राजकीय चर्चा. मनोज जरांगेंच्या राजकीय भाष्यामुळे आरक्षण चळवळीत राजकारण घुसले. नरेंद्र पाटील यांची टीका. कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीमुळे राज्यात वाद. युगेंद्रांना आमच्यावर का लादत आहात? बारामतीत पवारांविरुद्ध पत्र व्हायरल. अजितदादा गटाकडून पत्र लिहिल्याची चर्चा. पत्रात शरद पवारांचा गंभीर आरोप. मंत्री गिरीश महाजनांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचे दिले संकेत. 3 वर्षात पहिल्यांदाच असे विधान केल्यामुळे चर्चा. मंत्रिपदाचा शपथ दिलेल्या शिरसाट यांची सिडको अध्यक्षपदी बोलवण. शिंदे सेनेच्या 3 नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेली महामंडळे. वनराज आंदेकर खून प्रकरण. सौम्या गायकवाडसह 22 जणांवर पोलिसांची मोक्का कारवाई. जरांगे पाटील यांनी सरकारला सहकार्य करावे. कोणाचीही दिशाभूल करणार नाही. कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा. मोदी सरकार 3.0 चे 100 दिवस. अमित शहा म्हणाले 15 लाख कोटींच्या योजना करात सवलत दिली. देशाचा अर्थव्यवस्था आजकणा असलेली आहे. अरविंद केजरीवाल आज सीएम पदाचा राजीनामा देणार. सकाळी 11:30 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक. 4:30 वाजता LG आणि भेट घेऊन राजीनामा देणार. कोलकाता रेप प्रकरण. म्हणाल्या डॉक्टरांच्या 3 मागण्या मान्य. पोलीस आयुक्त 4 जिल्हाधिकाऱ्यांसह हटवणार. डॉक्टरांना कामावर येण्याचे आवाहन. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जारी. भूमिहीन शेतकऱ्यांना 4,000 भत्ता. तरुणांना 3,500. बेरोजगारांना भत्ता देण्याचे आश्वासन. कलम 370चा मात्र उल्लेख नाही. यूपीच्या 21 जिल्ह्यांमध्ये पूर. 4 जणांचा मृत्यू. तर हिमाचलमध्ये भूसंकलन. पावसामुळे 74 रस्ते बंद. मालदीवचे परराष्ट्र मंत्री म्हणाले भारतासोबतचे संबंध सुधारले. दोन्ही देशांमध्ये गैरसमज दूर झाले. राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू लवकरच भारत दौऱ्यावर येणार.